काढण्यात आलेल्या हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षण संदर्भातला जी.आर. रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी ओबीसी समाजाकडून हा मोर्चा काढला जातोय। हा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळून सुरू होऊन 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर कापून संविधान चौकापर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी मोर्चाचं सभेत रूपांतर होईल। या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो ओबीसी बांधव सहभागी होतील। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी खास पुढाकार घेतला असला तरी मोर्चा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात काढला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। नागपुरातील ओबीसींच्या मोर्चावरती राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ओबीसी समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला का, कधी मोर्चे काढले का किंवा अशा पद्धतीने वक्तव्य केलं का असं विखे म्हणाले। मराठा समाज आरक्षणासाठी पुढाकार घेत आहे। ओबीसी बांधवांना देखील काही आक्षेप नाही, आक्षेप फक्त पुढाऱ्यांना आहे। आम्ही त्या समाजाचे नेते आहोत हे सांगण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे। महाराष्ट्राला जाती विषमतेचं राजकारण परवडणार नाही असं विखेंनी म्हटलंय। ओबीसी समाजाला आरक्षण देताना कधी मराठा समाजाने विरोध केला का, कधी मोर्चे काढलेत का, कधी अशा प्रकारचे वक्तव्य केलेत का? आपण एक बंधुत्व भावनाच इतक्या वर्ष आपण सगळे राहिलो। आता मराठा समाज आपल्या काही मागण्यासाठी काही ज्यावेळी पुढाकार घेतोय, पण त्यात ओबीसी समाजातल्या लोकांना सुद्धा आक्षेप नाही आहे, आक्षेप पुढाऱ्यांना नाही फक्त। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी विखे पाटील आणि मनोज जरांगेंमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली। मराठा आरक्षणाच्या जी.आरला राज्यभरातून ओबीसी समाजाकडून विरोध करण्यात येतोय। त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या जी.आरवरच चर्चा झाली। तर जी.आरनुसारच आरक्षणाचं प्रमाणपत्र पाहिजे असं विखे पाटलांना स्पष्ट सांगितल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। विखे पाटील साहेब आम्हाला 100% प्रामाणिकपणा दिसतोय। 8 दिवसात, 15 दिवसात, महिनाभरात किंवा माणूस 100% गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करत असं आम्हाला आपल्या स्वतःच्या वाटतं। त्या दिवशी वाटणार नाही, त्या दिवशी सरकारची विरोधात जाणार, ठासून जाणार ती। आणि या भेटीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। माफ करा, करण्यासाठी होती अशी माहिती विखे पाटलांनी दिली। तसंच ही भेट खासगी असल्याची विखेंनी सांगितलंय। मात्र या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ही व्यक्तिगत भेट होती, ज्यामध्ये मध्यंतरी दोनदा ते आजारी पडले, मग ते तब्येत ओबीसीचा हैदराबाद गॅझेट त्या संदर्भात ते चर्चा नाही, कारण त्याच्यावर आवश्यक कारण नव्हतं। कारण काय, ऑलरेडी माननीय उच्च न्यायालयामध्ये मॅटर सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी सर्व पक्षीयांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। उत्तर भारतीय मतं आकर्षित करण्यासाठी भाजपकडून देखील मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई अध्यक्ष छटपूजेसाठी प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत। आज दुपारी 1 वाजता मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली जाईल। सोबतच छटपूजा समितीचे पदाधिकारी देखील सोबत असतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपकडून उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातात। देशभरात येत्या 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यान छटपूजेचा उत्सव साजरा होणार आहे आणि त्यावर विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे। रोहित पवारांकडून मात्र निलेश घायवळशी संबंध असल्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले। तुमच्या आरोपांना पुरावे काय? भाजपने माझा फोटो ट्विट केलाय, त्यामध्ये मी बारीक दिसतोय। हा फोटो 7-8 वर्षांपूर्वीचा आहे, आता माझं वजन वाढलंय असं रोहित पवार म्हणाले। सचिन गायवळबरोबर फोटो कदाचित मला जो काय कळालेला आहे 8 वर्षापूर्वीचा फोटो आहे। फोटो बघितल्यानंतर मला असं वाटतंय का मंदिराच्या इथं कुठंतरी मी भेटलो असेल। वजन जरा त्या फोटोमध्ये माझं कमी वाटतंय, यंग दिसतोय। आता लोकांचे विषय मांडून आणि कदाचित स्ट्रेस घेऊन माझं वजन वाढलेलं आहे। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांसोबत निलेश घायवळचा व्हिडिओ देखील व्हायरल होतो। यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझी आई राजकारणात नाही, भाजप कोणत्या लेवलला जात आहे
तिला काही कळत नाही, विरोधक जरी तिच्या बाजूला उभा राहिला तरी तिच्या लक्षात येणार नाही, भाजपनं माझ्याशी लढावं, आईला समोर करून गलिच्छ राजकारण करतायत असं रोहित पवार म्हणाले. बीजेपी काय लेवलला जायला लागलंय. एक तर माझी आई राजकारणात नाही, समाजकारणामध्ये आहे. माझ्या आईचा फोटोचा नाही तर व्हिडिओचा वापर करून तुम्ही जर गलिच्छ राजकारण करत असाल त्याचा एकच अर्थ निघतो, मला समोर जायला कुठेतरी भाजप घाबरते. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर टोला लगावलाय. काही लोक